नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत आगरी कोळी उत्कर्ष मंडळ कल्याणी येथे। एक भव्य दिव्य असा आपल्याला नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करताना सगळीजण आपले रील स्टार असू द्या, यूट्यूबर्स असू द्या किंवा संपूर्ण आपले आगरी कोळी कलाकार असू द्या किंवा आगरी कोळी समाज असू द्या, सगळीजण एकत्र येऊन हा कुठे ना कुठेतरी आपला आनंदाचा सण साजरा करतात। याच दिवशी मित्रांनो आपल्या सगळ्या होड्या वगैरे असतात त्या दर्यामध्ये लोटल्या जातात आणि कुठे ना कुठेतरी आपल्या पोटा पाण्याची सोय होते। दर्या देवाला एक मान द्यायचं म्हणून आपण सगळीजण त्याची पूजा करत असतो आणि हीच पूजा आपले कल्याण कोळीवाड्याची संपूर्ण आगरी कोळी बांधव असतील ते करताना आपल्याला बघायला भेटेल। कोणत्याही क्षणाचा विलंब न करता जाऊया, पण तत्पूर्वी सांगू इच्छितो तुम्हाला की मित्रांनो, सध्या आपण बघतोय की बैलगाडा क्षेत्र आपला साता समुद्रापलीकडे चाललं आहे आणि त्यातलेच काही हिरे आपल्याला या रॅलीमध्ये बघायला भेटेल। जसं की आपला सर्वांचा लाडका देव मथुर येणार आहे, देव बकासूर पण येणार होता, पण मला तर वाटतं ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यामुळं दिसेल नाही दिसेल माहीत नाही। आणि तसंच आपला वेगाचा म्हणजे रॉकेट बोलू शकता आपला घोडकरांचा छोटा सर्जा तो देखील येणार आहे। डोंबिवली एक्सप्रेस सैराट येणार आहे, ज्या सैराटने संपूर्ण मुंबई गाजून ठेवली। चला आणखी नंदी पण येतील, बरेचसे नंदी येतील, झुंजींचे असतील, बाकीचे असतील, ते पण दाखवतो। सरळ जाऊया आपण कल्याणला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये, तिथून रॅली सरळ गणेश घाटपर्यंत जाणार आहे आणि मजा येणार आहे। चला जाऊया आणि एक्साइटेड झालोय, चला भेटतो। फायनल पोहोचले छत्रपती शिवाजी महाराज चौक तिथे आणि आपले संपूर्ण आगरी कोळी बांधव सुरुवात झालेली आहे रॅलीला।
चांगला आपला आगरी कोल्यांचा उत्सव आहे. दादा नाव का बैलाचा? नकऱ्या का? मन्या. कुठल्या गावचा? कोणगावचा मन्या भाई आलेला. भाई सांगायला गेला तर कधी घेतलीला? 2 वर्ष आले. म्हणजे या वर्षी पण आपण चांगलंच काय सांगशील या सणाबद्दल? आपला आगरी कोल्यांचा सण आणि त्याच्यामध्ये आपला 100% 100% जय आगरी जय कोली. मित्रांनो इकडं भाई याचं नाव का? सुंदर. मोठे गावचं सुंदर बनवले. आवाज आहे त्याच्यामुळे थोडंसं बैल रागामध्ये दिसतात. एकदम शांत करायला लागतील.
मित्रांनो कल्याण कोळीवाड्यामध्ये आपल्या आगरी कोळी समाजाकडनं एक दर्या देवाला सोन्याचा नारळ वाहताना आपल्याला नेहमीच बघायला भेटतं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक मोठा सोहळा आणि एक मोठी रॅली आपल्याला बघायला भेटतं. एक वेगळा गेटअप बघायला भेटतं नाको आणि नागविणीचा. चला जाऊया दर्या देवाला नारळ व्हायला. मित्रांनो बिंजोरचा बेताज भाषा मथुर एका जर एक एंट्री लाईव्हला दाखवली. बाकी इकडं बैताज आल्यात आणि आपला मथुर थांबत नसतं. कारण का बघा जेवढं पब्लिक येतं तेवढं अजून त्याच नवसान त्याच धमकान आपल्याला बघायला भेटतं. मित्रांनो पुरा चक्का जाम केले मथुरने. काय बोलता बरं ना. राहू दे बाईला असं तेव्हा शांत होतो. मित्रांनो आपले पाठी राखे होते ना त्यांच्या सगळ्यांचा हात सोडले आणि शुभम दा आका टांगलेला इकडे बघ कसा काम पहिलवानाला. ए शुभम दा कसा काम ना बाबा लय अवघड काम आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जसा मुख्यमंत्री आल्यावर जशी गर्दी होत तशीच आपल्या मथुरला बघितल्याच्या नंतर गर्दी. आताच बघितलं आपण तिघा चौघा जणांना जसं नवीन नाव माहिती आहे काय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नमस्कार 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 दादा काय सांगाल आपला नारळी पौर्णिमेचा आगरी कोल्यांचा सण आणि या सणानिमित्त आपला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून ज्याला पदवी भेटली आपला असा मुंबई किंग पब्लिक किंग मथुर आलेला आणि त्याला बघण्यासाठी तुमच्या एवढी पब्लिक जमली काय सांगा. महाराष्ट्राचा बेताज बादशाह आपला मथुरला बघण्यासाठी लहान थोर ज्येष्ठ सर्व आतुरतेने वाट बघताना आज मथुर या नारळ पौर्णिमेच्या निमित्त या रॅलीमध्ये सहभाग झाल्यानंतर आपण उत्साह बघू शकता किती मोठ्या प्रमाणात. मी सुद्धा उत्सुक होतो कधी मथुर जवळ जातोय आणि मथुरला कधी भेटतोय. राहुल पाटीलचं मी धन्यवाद देतो. त्याला मी काल फोन केला आणि त्यांनी तत्काळ माझ्या प्रेमाखातीर मथुरला या ठिकाणी पाठवलं. आमचा गुरुभाऊ आहे. गुरुभाऊचा तगादा होता कल्याण शहराचा तगादा होता की आपल्या या नारळ पौर्णिमेला जो आपला पारंपरिक सण आहे आगरी कोळ्यांचा ते जर मथुर नसेल तर त्याला शोभा कशी वाढणार. आणि या निमित्त आपला मथुर या ठिकाणी आणि मथुर एवढा जोशामध्ये मथुरला या ठिकाणी पाहून काही लोक भावनिक पण झाले आणि काही लोक खूप मोठ्या प्रमाणात आनंदित सुद्धा झालेत. मी आपल्या माध्यमातून सर्व कोळी बांधवांना आगरी बांधवांना नारळ पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. दादा काय सांगाल या पब्लिक बद्दल. कारण का बघा आता तुमच्या शब्दाखातीर राहुल दादांनी आपला मथुर पण पाठवले. पब्लिकचा लाडका मुख्यमंत्री झालाय आपला मथुर. मथुरचं एक वैशिष्ट्य आहे मथुरनी प्रत्येक ठिकाणी आपलं नाव गाजवलेलं आहे. घाटावरती असेल पुणा असेल सातारा असेल नाशिक असेल विदर्भ असेल पुन्हा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये आज मथुरचं नाव घेतलं की माणूस फेमस होऊन जातो. दादा तुमच्या आणि बाईंच्या आपल्या माहितीबद्दल काय बोलत. मथुरला मी खूप वेळा भेटलेलो आहे. अनेक वेळा जेव्हा मथुर 2020 पासून ज्या वेळेस मथुर असा फेमस झाला
त्याच्या अगोदरपासून मथुरची आणि माझी यारी जशी राहुल सोबत माझी यारी आहे तशी मथुर सोबत आहे. 100% मथुर आपल्या शिवशंकराचा नंदी आहे आपला, आणि मथुरने जे लोकांना प्रेम दिले या वयात मथुर पळतोय. एखाद्या रेल्वेच्या नवीन रेल्वे रुळावर तसा रेल्वे पळते त्याच्यापेक्षा फास्ट पळणार आपला मथुर आहे. 100% दादा, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला नारळी पौर्णिमेनिमित्त. आणि दादांना मग आता अजून एक नाव कल्याणचं आगरी कोळी उत्कर्ष मंडळ. कल्याणचं आगरी कोळी उत्कर्ष मंडळ दरवर्षी नारळी पौर्णिमेचा सण आम्ही आयोजित करतो, आणि आमच्या तरुणांमध्ये एक महेशबाईंची जशी क्रेज आहे तशी बैलगाडी क्षेत्रामध्ये मथुरची क्रेज आहे, आणि या दोघांनी आमच्या या कार्यक्रमाला यावं अशी आम्ही यांना दोघांना विनंती करतो. आणि महेशबाई हे आमचे मोठे भाऊ आहेत, आणि ते आमच्या पण येणार, आणि आमच्या प्रत्येक विनंतीला राहुलबाई मान देतात, आणि मथुर आणि महेश दादा दोघं येतात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. त्याबद्दल दोघांचेही आभार. शुभेच्छा तुम्हाला देखील. धन्यवाद मित्रांनो. एकदम भयानक आपल्याला गर्दी बघायला भेटेल मथुर सोबत फोटो काढण्यासाठी. जसं बाजूला नंदी आला ना तसं थोडंसं शांत झाले. मी थोडंसं बाजू होतो, बाकीच्यांना एक चान्स भेटू दे फोटो काढायला. मित्रांनो, मथुरला बघण्यासाठी एवढे लोकांची गर्दी. मित्रांनो, सुरुवातीला आला जाऊ लाईव्हला बघितलं असेल तुम्ही, काहीच नव्हतं जास्त गर्दी. आम्हाला पब्लिक कुठं, आता बघा पब्लिक कुठं. अजून लोकांना माहित पण नाही, आणि मथुर सोबत फोटो काढायला गर्दी. मुंबईमध्ये पण आणि घाटावर पण आता छत्रपती संभाजीनगर मथुरचा नाद नाही कोणी करायचा. पब्लिकच भाई बेकार, पब्लिकच बेकार. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी एकदम तुटून पब्लिक आपल्याला बघायला भेटेल मथुरच्या सोबत आली. आणि नुसती पुस्तकाची कार्यक्रम चालू भाई. फोटो काढाल कुठं फोटो काढाल भाई, आता जागा नाही. आम्ही चाललो हे बघ मथुरचं पाठी राखीत चाललो भाई डायरेक्ट. भाई काय बोलशील मथुर बद्दल, काय बोलशील तू? मथुर सगळ्यांचा सगळ्या हंडी महाराष्ट्र किंग मथुर. आता बघायला गेलं तर पब्लिक तर बोलशील आता कल्याणच मथुर अजूनपर्यंत फोटो काढाल त्याच्यावर. मथुर हातात आले, अजून पब्लिक यायची बाकी आहे. तेव्हा समजेल मथुरची दहशत काय येते. ओमकार वजे सरवली पाडा. मला काय नाही बोलायचं. मथुर टॉपचा बैल महाराष्ट्रात. घाटावला पण किंग आहे आणि मुंबई मधला पण किंग आहे. मथुर किंग आहे. अगोदर बसून वाट बघत होता. शुभम झाला पेस आणला की शुभमची तोंडाला मित्रांनो. मथुर
मथुरला एकासाठी पोलीस देखील आलेले आहेत, कारण का ट्रॅफिकच एवढी झालेली आहे मथुरला बघण्यासाठी. फक्त एका साईडलाच होता ना मोबाईल. शेवटी पब्लिक बाजू करायला पोलिसांना बोलवायला लागला आणि शेवटी एक साईडला कुठेतरी घेऊन संपूर्ण गाड्या चालू केल्या. एकदम लाईव्ह चर्चा एकदम कसा काम 100%. मथुर आले मथुर वागे वागे वागे. आगरी कोळी उत्कर्ष मंडळ कल्याण यांची संपूर्ण पदाधिकारी देखील आलेले आहेत. रोशन पकडू नको. सोन्याचं मागे मित्रांनो इकडं तनिष भाई भेटलं. तनिष भाई काय सांगशील कल्याणची पब्लिक बद्दल? जिथं जातं तिथं मथुर राडच करतं. डेंजर काम 25. शुभमदा कामाला का शुभमदा? नुसती पलापली चालू आणि मथुरच्या जोडीला कंटिन्यू फोटो काढासाठी भयानकच गर्दी चालू आहे. लय वेगळं काम. हे दोघांच्या रे माझे नांडर समोर बघता डोंबिवली एक्सप्रेस सैराट आपल्या सर्वांच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आगरी कोळी उत्कर्ष मंडळ यांच्यातर्फे आपला नारळी पौर्णिमेचा सण आहे आणि त्या सणामध्ये आपला डोंबिवली एक्सप्रेस सैराट आले. भाई काय सांगशील कशी आहे आपल्या नारळी पौर्णिमेची रूपरेषा आणि कसा काय वाटतं तुला? एकदम आनंद वाटतो का. तर ताईने फोन केला होता निखिलने मला फोन केला का ताईचा फोन आले बैल घेऊन जायचा का. तर मी बोललो घेऊन जाऊ. पण निखिल म्हणजे पहिल्याची थोडी भीती वाटते का. तर एवढ्या पब्लिक मध्ये बैल जास्त कधी काढत नाही ना, त्याच्यामुळे जरा भीती वाटत होती. मग काय नाही बैल सैराट म्हणजे एकदम रागीड बैल. आता आज कुठेतरी शांत तब्येत पाणी वगैरे ओके ना? एकदम ओके. बैल एकदम आरामावर आहे. काढू निवांत एकदम. चालेल चालेल चला आलो इकडं रश्मी तर ताई पण आहे. ताई कसं का नियोजन वगैरे तुमचा? पहिलाच समाजा बाकी काय नाही. नियोजन सगळं मनाचे ठरलेलं असतं आणि ते होऊन जातं देवाचे. अनएक्सपेक्टेड कोलॅब आपल्याला बघायला भेटतं. घोडकरांचा रॉकेट म्हणजे सर्जा आले आणि इकडे डोंबिवली एक्सप्रेस सैराट
नक्कीच एक मोठा हातभार असेल आपल्या रश्मिता ताईचा. आणि इकडं माझा नाहीये. नाही तरी पण एकत्र आलेत ना, सोबत उतरले. गिफ्ट आहे माझ्या सोन्याकडून मला. हा. मी अपेक्षा करत होती की माझ्याजवळ बैल असावा, पण आज 2 कोहिनूर माझ्याजवळ आहेत. खूप बरं वाटतंय का माझ्या रक्षाबंधन माझ्या सोन्याकडनं गिफ्ट आले. हे माझे भाऊच आहेत आणि खूप भारी वाटतं. 100%. अरुंदा का बोलशील कसा का माहोल? ताईची इच्छा होती, भरपूर केशवची इच्छा होती आणि आपला आगरी कोळी सण असल्यामुळे सध्या आल्या पण प्रत्येक यावी. बघायला गेलं तर आजच्या सणाला बरेचसे अशा नंदी आलेले आहेत, पण एक काम डेंजर. दादा तू काय बोलशील, कसं का आपला जसा घाटावरती बेंदूर वगैरे सण असतो तसा कुठेतरी आगरी कोळ्यांचा आपला इकडे सण कसा का वाटतं? तसाच सण आहे म्हणून तर बैल आणला मी. म्हणलो चला आगरी कोळी सणाला मित्रांनो आपला संकेत भाऊ पण भेटला आपला आगरी कोळी सणाला, म्हणजे आपला नारळी पौर्णिमेला आला. संकेत भाई काय सांगशील, बरेचसे नंदी तुम्ही इकडं बोलावलेले आहेत आणि काय बोलशील? काय नाही, आज आपला आगरी कोल्यांचा सण आहे. त्यानिमित्त मी जे आपल्या मुंबईची जी टॉपची बैले आहेत, मथुर असेल, घोटचा सारखे असेल, सैराट असेल आणि इतर झुंजींचे पण नंदी आहेत आणि शर्तींचे नंदी आहेत, ते बघण्यासाठी मी इथं आज खास आलो आहे. दादा काय सांगशील, बरेचसे वेळेस ना लाईव्ह आल्याच्या नंतर किंवा बरेचशा व्हिडिओला पण कमेंट असतात संकेत भाई दिसत नाही, संकेत भाई आज तरी कुठं नक्की? मी या क्षेत्रातच आहे, पण फक्त मी काही कारणास्तव सोन्याची साथ सोडलेली आहे आणि मी याच्या सोन्याव्यतिरिक्त मी भले सोन्याच्या जीवावर मोठा झालो आहे, पण मी क्षेत्रात आहे, पण मी शर्ती बघायला येतो. ओके. त्या गोट्यावर मी जात नाही, काही म्हणजे कारणास्तव. बघा आपला सोन्याचा तुझा सोन्यावरती अगोदरपासून जीव होता आणि तेव्हा तो कायम राहील, काय बोलशील? 100% सोन्याच्यावर माझा खूप जीव आहे आणि मरेपर्यंत तो राहील, यात काही वाद नाही. फक्त थोडंसं काही कारणास्तव मुले फॅमिली ठीक आहे. मी बैलाजवळ जात नाही. 100%. आता मला तर वाटतं तू काहीतरी शॉप वगैरे टाकलं त्याची मुलं कुठेतरी या क्षेत्रातून थोडासा मला शॉप पण मी थोडा बिझनेस पण करतोय, जॉब वगैरे सर्व बघायला लागतं मला, त्याच्यामुळे मला काही जमत नाही. 100% शुभेच्छा असतील तुला, असाच मोठा हो आणि नक्कीच सोन्याचा आशीर्वाद तुझ्या कायम पाठीशी राहू हीच देवाची प्रार्थना असेल. 100% सोन्याचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि राहणार, त्याच्यामुळे मी आता एवढं पुढे आहे. 100%. मागे समोर पाऊस कसा बरा असलं बाकी असंच भाई शूट घ्या येऊ समोर. मी 5 वाजता आले भाई. चल मित्रांनो गोडकरांचा रॉकेट देखील आलेला आहे आणि मित्रांनो बघा एक चांगली साज सजावट आपल्याला नारळी पौर्णिमेनिमित्त सर्जाच्या पाठीवरती बघायला भेटतं आणि त्यांचा लक्की नंबर 2526. जसं मित्रांनो आपण मागच्या वेळी बघितला गेल्या त्या मैदानामध्ये 1 नंबर केला आणि एक घरच्या गाडीसारखीच पळाली ना ग दादा, घरची गाडीच ना, घरची गाडी मल्हार आणि घोटचा सर्जा. हा एक रॉकेट तर दुसरी तोफ, असं आपला घरचा साज मल्हार आणि घोटकरांचा सर्जा एक टॉप स्पीड लागला आणि ही जो गाडी जेव्हा जेव्हा पळेल एकच नंबर करील अशी आशा ठेवतात सगळे फॅन. बघा रॉकेट देखील आलेला आहे. मित्रांनो केशव मामा काय सांगशील रॉकेट बद्दल आपल्या? रॉकेट बद्दल सांगायला तेवढं कमीच आहे. गेल्या वर्षी पण त्याला आपण इथं आणण्याचा प्रयत्न केला, पण काय तो जास्त खूप मस्ती करतो, म्हणून दादांनी सांगितलं. पण यावेळेस रिक्वेस्ट केली आणि आपला मान सन्मान करून ताईंचा मान सन्मान करून बैल आज कल्याणमध्ये दाखल झालेले आहेत. पुन्हा त्यांचे अभिनंदन करतो. अरुण शेट्टी असेल व पुन्हा त्यांचे घोटकंप ग्रुप असेल त्यांचे पूर्ण अभिनंदन करतो. 100% आज बघायला गेलं तर एवढी सगळी पब्लिक सर्जाच्या सोबत सैराटच्या सोबत सगळ्यांची सुट्टी मेकर आहेत तुम्ही, कसं काय वाटतं तुम्हाला? तुमच्या हाताखालची नंदी आज इथे आलेली आहेत. नाही छान वाटला आमचा मान सन्मान करून, ताईंचा मान सन्मान करून. आज घोटचा सर्जा असेल, सैराट असेल, सर्व बैल आपली कल्याणमध्ये दाखल झाली. पुन्हा सर्व गाडा मालकांचं आपण अभिनंदन करतो आणि असंच राहावा, येत राहावा आणि कल्याणची शोभा वाढवावा हीच अभिनंदन करतो. आणि घोटचा सर्जा झाला, मागच्या वर्षी पण येणार होता, तुम्हाला तर माहित आहे. सर्जा एवढा मस्ती करतो, पण मालकांनी यावेळेस मोठी धाडस करून आज कल्याण नगरीमध्ये त्याचा पाय लावलेलं यांचे पुन्हा अभिनंदन करतो. धन्यवाद. ताई काय सांगशील, बघायला गेलं तर सर्जा पण दादांची काल परवाच बोलणं झालं आणि लगेच एक शब्दावरती आणलं. शब्दावर दादानी बैल पाठवलाय आणि दादा बोलत होता की जसा सर्जा मस्ती करतोय सगळ्यांना माहितीये, सैराट पण मस्ती करतो. मग माझी इच्छा होती की सगळे नंदींचे पाय आपल्या कल्याणमध्ये आपल्या प्रोग्रामाला लागा. पहिली गोष्ट आपल्या आगरी कुलाच्या आणि सगळेच नंदी आलेत, मथुर आलाय, सर्जा आलाय, सैराट आलेत, बरेचसे रेबल बिबल बरेचशी बैल आहेत. कदाचित मला त्या बैलांची नावं पण माहिती नाही, पण 100% हा झुंजीची 100% मी ट्राय करेन सगळ्या बैलांच्या बरोबर फोटो काढायला. आणि सगळ्या बैल मालकांचं मी खरंच आभार मानते की तुम्ही एका शब्दावर आलेत.
नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील, कारण का ताईने बरीचशी मेहनत केलेली आहे आपल्या या मुंबईचे बरेचसे नंदी या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी, आणि एक चांगला आपला आनंदाचा उत्साह सण साजरा करताना रश्मिता ताई आणि त्यांची संपूर्ण टीम. धन्यवाद ताई. आपला सुट्टी मेकर केशव मामा बोलले. केशव मामा काय सांगशील मथुरच्या क्रेज बद्दल? तुम्हाला माहित आहे कशी औरंगाबादला क्रेज बघली ना, मंत्री नाही ना संत्री नाही, एकच नंबर मथुर शेठ. 100% आज आवरी पब्लिक मथुरला बघायला पहिल्यापासून शुभम झाला नुसतं उतरत इकडनं तिकडे. काय सांगशील? काय मथुरची एक नंबर केस आहे, जेवढं सांगू तेवढं कमी जाईल. सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे, आता चार नाही असं मथुर आहे. 100%. हे बाजूला मला लिखत आहे ना. बघा मित्र, मथुर प्रेमी आलेले आहेत सगळी जण, सगळं हळूहळू पुढे घेत आहेत. मित्रांनो मथुर आलेला आहे आणि आपला गोटचा सर्जा तसेच सैराट देखील येणार आहे आता थोड्याच वेळानंतर. समोर उतरत आहेत, तत्पूर्वी बघूया मथुरला बघण्यासाठी गर्दी काही कमी होणार. भाई काय बोलशील मथुरच्या साठी? आवरी गर्दी भाई ती पण कल्याणमध्ये गर्दी. महाराष्ट्रात क्रेज आहे, मुख्यमंत्री नाव दिलेलं आहे मथुरला. 100%. भाऊ तू काय बोलशील या पब्लिकच्या प्रेमाबद्दल? पब्लिकचा कसं येतील ते तितकी कमी आहे. हा, आणि मला तर वाटतं 4 ते 5 पोलीस पब्लिक साईड करायला लागले ना इथं मथुर आले. पब्लिकचं पोलीस करायला 10 लागतील. अरुण दादा काय म्हणणार? सुट्टी मेकर केशव मामा पण आलेत आणि एक त्यांचं म्हणणं आहे की अरुण दादांनी येऊन 2 शब्द बोलावा. काय बोलणार? केशवदादांनी माझ्या मोठे भावाला फोन केला एकनाथ पटेलला की सर्जा आला पाहिजे, कारण का केशवदादाचे आमच्यावरती भरपूर असे उपकार असतील. कमी कमी आम्ही बैलगाडी क्षेत्र झालंय तिथपर्यंत गोष्ट सर्जा छोटा असेल किंवा मोठा असेल अनेक त्यांचे असे, कारण की दादांचे आमच्यावरती भरपूर उपकार आहेत आणि दादांचे आम्ही शब्द पाडू शकत नाही. ताईंचाही फोन आलाय, त्यांच्या शब्द करता आम्ही कल्याणमध्ये आज नागरी पौर्णिमा आगरी कोटी सणाच्या आम्ही सर्जा दाखवले. बघायला गेलं तर या नंदीची चाहता वर्ग पण तेवढाच आहे. आपले बरीचशी जण थांबलेत फोटो काढण्यासाठी, का तर या नंदीचा स्पीड तेवढा आहे. आज घोटकरांचा रॉकेट म्हणजे सध्या टॉपला आहे, जाईल त्या मैदानामध्ये आता 1 नंबर करण्याची धमक ठेवतो. मागच्या मैदानात पण असंच काहीतरी बघायला भेटलं. काय म्हणाल? 100% मागच्या मैदानात सर्जा मल्लाने 1 नंबर केला. कुठेतरी याचे पुढचे येणारे म्हणजे त्याच्या स्वतःच्या पलाजवळ तो हमेशा म्हणजे कधीच असं मागे आजपर्यंत हटला नाही आणि याच्या पुढे तो त्याचा स्पीडच तेवढा आहे. त्यामुळे त्याचे चाहते आणि फॅन्स भरपूर असल्यामुळे त्यांच्यासाठी सर्जा प्रत्येक ठिकाणी दाखल करावा लागतो. चालेल, चला शुभेच्छा देतो. एक नारळी पौर्णिमेच्या सणानिमित्त आपला घोटकरांचा सर्जा देखील आलेला, त्याला देखील शुभेच्छा. मित्रांनो आपला डोंबिवली एक्सप्रेस सैराट देखील आलेला आहे. सैराट म्हणजे एक अतिशय रागीड बैल, कुठून कुठेतरी सुट्टीला आपण बऱ्याचशा वेळेला बघतो की तो बऱ्याचशा वेळेला म्हणजे सुट्टीचा प्रॉब्लेम करत असतो, पण आज एवढं म्हणजे पब्लिक मध्ये पण तो शांत आहे. काय सांगशील दादा, कसं काय नियोजन केलं आजचं तुम्ही? काय नाही, ताईंचा फोन आला होता निखिलनी मला फोन केला होता का नारळी पौर्णिमेचा सण आहे, कल्याणला घेऊन जायचा का बैल. तर मी निखिलला बोललो का बैल थोडा मस्ती करतो, पण मी एक धाडसी निर्णय घेतला का ताईंच्या शब्द खाते त्यांची इच्छा होती का त्यांच्या घरी सैराट जावा, म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि सैराटला घेऊन आलो.
दादा बघायला गेलं तर सैराट आता आरामावरती आहे, कसं काय नियोजन करणार आहे तुम्ही? काय नाही, 4 महिने आराम असतो आपला कंपल्सरी, ज्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे 4 महिने सैराट आरामावर असते, नंतर 8 महिने आपलाच खेळ खेळायचा आहे. आता या कल्याण कोळीवाड्यामध्ये दाखल झालेले आहे, या इथल्या पब्लिकच्या प्रेमाबद्दल काय म्हणणार किंवा ताईंच्या नियोजनाबद्दल काय बोलाल? ताईंचं नियोजन बोलू तेवढं ताईंचं कौतुक कमी आहे, का तर बैलाची पण भरपूर सोय होती आणि सर्व पोरांची आले सर्वांचं म्हणजे सन्मान केलं ताईंनी. आणि कल्याण कोळीवाडा म्हणजे आपला एक आगरी कोळी समाजाचा सण आहे, त्याच्यामुळे आम्हाला पण आनंद झाला यायला इकडे. कुठेतरी नारळी पौर्णिमेच्या दिनानिमित्त एवढी सगळी पब्लिक झाली, आज एक चांगली फ्रेम पण बघायला भेटली, घोटचा सर्जा आणि आपला सैराट हा पण एकत्र येताना बघायला भेटला. आपण एकमेकांविरुद्ध पडलेले, एक सोबत पण पडलेले आहे, पण दोन्ही आतली बैल आज एकत्र बघायला भेटली, असा म्हणजे सहजासहजी झाला नसता. काय बोलाल? काय नाही बघा, आपलाच घोटचा सर्जा पण आपलाच आहे, सैराट पण त्यांचा आहे. आम्ही असं कधी समजत नाही, का तर दोन्ही बैल एकाच गोट्यामध्ये होती आणि दोघांचे भरपूर फोटो पण काढल्यात, सर्व सोशल मीडियावर फोटो पडतील. त्याच्यामुळे काय बैल जी शर्यत होते ती शर्यत मैदानात सोडून देतो आम्ही. त्याच्याबद्दल काय नाही, घोटचा सर्जा पण आमचाच आहे, सैराट पण आमचाच आहे, दोन्ही बैल आमचेच आहे. त्याच्यामुळे काय नाही विषय, आता आपल्या अरुंदाला झाली, सर्व आम्ही एकत्रच होतो. बरोबर. रश्मिताताई काय म्हणणार, आज तुमच्या गोट्यावरती या दोन्ही नंदींचे एक पदस्पर्शन झाल्या आणि एक खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे तुमच्यासाठी, एक भाग्याची गोष्ट आहे. काय बोलाल? भाग्याचीच गोष्ट आहे, माझं भाग्यच आहे की बऱ्याचशा नंदींचा पायगुण माझ्या गोट्यावर लागतो. आणि माझी इच्छा होती की दादा ऍक्च्युली सैराटला डायरेक्ट आणणार होते, दादाला मी बोलला आपल्या गोठ्यावर आणा, थोडा आराम करू आणि मग जाऊया. दादानी त्या शब्दाचा माझा मान राखला आणि जसं मला दादानी सांगितलं तो मस्ती बिस्ती करतो राहत नाही, पण तसं तर माझ्या बरोबर वाटत नाही. मला माहित नाही बैलांचं आणि माझं काय नातं आहे की बैल माझ्यासोबत शांत राहतो. सैराटनी पण मला तसाच रिस्पॉन्स दिलेला आहे, खूप भारी वाटलं आणि आपल्या स्वतःला भाग्यवानच समजते की बैल माझ्याजवळ आले. बघा, ही नंदी कुठेतरी एकत्र येत नव्हती आणि तुमच्या गोट्यामध्ये एकत्र आली. नशिबाचा खेळ आहे दादा. आणि सगळी बैलच सारखी आहेत, मी पहिल्यापासून सांगते की जेवढे नंदी आहेत ते माझ्यासाठी सारखेच आहेत. तसंच एक माझ्या गोट्यावर एक भाग्याचीच गोष्ट आली, जे नंदी एकत्र येणार नव्हते ते एकत्र आले आणि खरंच खूप चांगलं वाटतं की त्याचा मी साक्षीदार आहे. म्हणून कुठेतरी एक चर्चा होती बकासूर पण येणार होता, पण कुठेतरी ट्रीटमेंट चालू आहे आणि त्यांचा काहीतरी वैयक्तिक विषय असेल. आता जेव्हा आपल्या नशिबात असेल तेव्हा येईल बकासूर सुद्धा, आपल्या कल्याणला नक्कीच येईल 100%. बघू आपण. पण आता सध्या जे नंदी आलेत त्यांच्या बाबतीत तर मी खूपच जास्त खुश आहे. आनंदाचं वातावरण आहे, खुशीचं वातावरण आहे, मागे पब्लिक बघता, जाम ट्रॅफिक वगैरे सगळी, म्हणजे हा आपला आनंदाचा क्षण आणि आपली नारळी पौर्णिमेचा सण तो कुठेतरी साजरी करायला एकत्र आले. कसं काय वाटतं तुम्हाला? आपले सगळे कलाकार सुद्धा माझ्या एका शब्दांनी सगळे आलेले आहेत, आपले आगरी कोळी समाज सगळे एकत्र आलेत. अशीच आपली एकी राहावा. आणि प्रत्येक वेळेस मी जशी सांगते, बरेचसे मुद्दे पण आहेत, जशी छठ पूजेला जी सेवा, जी साफसफाई घाटावर होते ती आपल्या नारळी पौर्णिमेला काय नाही होत. जसे बॅनर छठ पूजेचे लागतात तसे आपले काय नाही. आपण महाराष्ट्र, आपण इथले भूमिपुत्र आहेत. प्रत्येक वेळेस आपल्यासाठी पाऊल उचलला पाहिजे. आपले नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, तो कुठल्याही समाजाचा असो, त्यांनी पहिले भूमिपुत्राला प्राधान्य दिलं पाहिजे. ते इथे होत नाही, तरी पण आपले आगरी कोळी सगळे एकत्र येऊन करतायत. आणि ज्यावेळेस दुसऱ्यांचे सण असतात परप्रांतींचे, तेव्हा ते जोरात होतात, ते नाही झाले पाहिजे. यासाठी आपल्या समाजाने एकी केली. यापुढे अजून जोरात बस आपल्या पैशांनी किंवा कोणाची न गरज लागता आपल्या पर्याने आपण करत जाऊ. आपण आगरी कोळी एकत्र आहेत ते एकत्रच राहू. 100%. त्याला खूप सारे शुभेच्छा देतो. कुठेतरी चांगली गोष्ट आणि चांगले विचार तुमचे आज तुमच्या तोंडून ऐकायला भेटले. अशाच येणाऱ्या काळामध्ये किंवा पुढच्या वर्षी आणखी मोठ्या जल्लोषामध्ये आपल्याला हा सण साजरा करताना बघायला भेटेल. धन्यवाद. 100%.